हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? पर्याय ए आहे अ जीवनसत्व, पर्याय बी आहे ब जीवनसत्व, पर्याय सी आहे क जीवनसत्व आणि पर्याय डी आहे ड जीवनसत्व. तुमची वेळ सुरू होते आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ड जीवनसत्व. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? पर्याय क्रमांक ए आहे कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक बी आहे ऑक्सिजन, पर्याय क्रमांक सी आहे हायड्रोजन आणि पर्याय क्रमांक डी आहे नायट्रोजन. तुमची वेळ सुरू होते आता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कार्बन डायऑक्साईड. कशाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताशय म्हणजेच ॲनेमिया हा रोग होतो? पर्याय क्रमांक एक आहे आयोडीन, पर्याय क्रमांक बी कॅल्शियम, पर्याय क्रमांक सी लोह आणि पर्याय क्रमांक डी अजीवनसत्व. तुमचा वेळ सुरू होतोय आता. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लोह. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? पर्याय क्रमांक ए आहे बेंडूक, पर्याय क्रमांक बी सरडा, पर्याय क्रमांक सी साप आणि पर्याय क्रमांक डी पाल. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सरडा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? पर्याय क्रमांक ए आहे मुंबई, पर्याय क्रमांक बी वर्धा, पर्याय क्रमांक सी नाशिक आणि पर्याय क्रमांक डी नागपूर. तुमची वेळ सुरू होते आता. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वर्धा. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? पर्याय क्रमांक एक आहे टंगस्टन, पर्याय क्रमांक बी प्लॅटिनियम, पर्याय क्रमांक सी ॲल्युमिनियम आणि पर्याय क्रमांक डी नायक्रॉन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टंगस्टन. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास कोणते जीवनसत्व मिळते? पर्याय क्रमांक एक अ जीवनसत्व, पर्याय क्रमांक बी ब जीवनसत्व, पर्याय क्रमांक सी क जीवनसत्व आणि पर्याय क्रमांक डी ड जीवनसत्व. तुमची वेळ सुरू होते आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ड जीवनसत्व. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती असते? पर्याय क्रमांक ए आहे 24, पर्याय क्रमांक बी 36, पर्याय क्रमांक सी 21 आणि पर्याय क्रमांक डी 30. तुमची वेळ सुरू होते आता.
आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 24. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? पर्याय क्रमांक 1 आहे 32 अंश सेंटीग्रेड, पर्याय क्रमांक 2 आहे 37 अंश सेंटीग्रेड, पर्याय क्रमांक सी आहे 34 अंश सेंटीग्रेड आणि पर्याय क्रमांक डी आहे 39 अंश सेंटीग्रेड. तुमचा वेळ सुरू होतोय आता. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 37 अंश सेंटीग्रेड. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? पर्याय ए आहे हाड, पर्याय बी आहे डोळा, पर्याय सी आहे मज्जासंस्था आणि पर्याय डी आहे मान. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मज्जासंस्था.